नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सुचिता ढेरे तुम्हाला समाजशास्त्र हा विषय शिकवणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने BA प्रथम वर्षासाठी प्रथम सत्रासाठी नेमलेले पुस्तक समाजशास्त्र परिचय यामध्ये अभ्यासक्रमात 5 युनिट आहे. अभ्यासासाठी 80-20चे स्वरूप आहे. 80 मार्काची थेरी तर 20 मार्काचे प्रॅक्टिकल असे पेपरचे स्वरूप आहे. चला तर मग आपण पुस्तकाकडे वळूया. पहिले युनिट 1 अ मध्ये समाजशास्त्र अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती. ब मध्ये समाजशास्त्राचा अभ्यास विषय आणि समाजशास्त्राचे अन्य सामाजिक शास्त्रांशी संबंध. प्रत्येक युनिटच्या मागे दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्नाचे स्वरूप दिलेले आहे. तुम्हाला 11वी व 12वी मध्ये समाजशास्त्र या विषयाची ओळख झालेली आहे. समाजशास्त्राचा अर्थ, स्वरूप, उदय, विकास याची तुम्हाला ओळख आहेच. तर समाजशास्त्राचा उदय आणि विकास आपण पाहणार आहोत. समाजशास्त्र हे इंग्रजी भाषेतील सोशॉलॉजी या शब्दाचे मराठी भाषांतर होय. सोशॉलॉजी हा शब्द लॅटिन भाषेतील सोशियस आणि ग्रीक भाषेतील लोगोस या 2 शब्दांमधून निर्माण झालेला आहे. सोशियस या शब्दाचा मूळ अर्थ सोबती अथवा सवंगडी असा आहे. लोगोस या शब्दाचा मूळ अर्थ विचार, संवाद असा असला तरीही कालांतराने कोणत्याही शास्त्राच्या नावातील शेवटच्या भागास प्रत्यय म्हणून त्याचा वापर करण्याचा प्रघात सुरू आहे. मानवी समाज हा प्राचीनतम आहे, परंतु समाजाचा अभ्यास करणारे समाजशास्त्र मात्र आधुनिक व अर्वाचीन आहे. यामुळे समाजशास्त्राचा जनक कोण, उदयकाळ कोणता, एक स्वतंत्र अभ्यास विषय असणारे शास्त्र म्हणून समाजशास्त्राचा उदय होण्यास कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली, या सर्व प्रश्नांची चर्चा आपण समाजशास्त्र या विषयातून जाणून घेणार आहोत. समाजशास्त्राचा उदयकाल. समाजशास्त्र ही संज्ञा सर्वप्रथम ऑगस्ट कॉम्ट या फ्रेंच विचारवंताने उपयोगात आणली. ऑगस्ट कॉम्टने 1830 पासून समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने आणि स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून अभ्यास करण्याची आवश्यकता आहे या विषयावर व्याख्याने देण्यास व लेख लिहिण्यास प्रारंभ केला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20व्या शतकाच्या प्रारंभी फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी यासारख्या युरोपियन देशांप्रमाणे अमेरिकेतही समाजाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करण्याला सुरुवात झाली. स्वतंत्र अभ्यास विषय असणारे एक सामाजिक शास्त्र म्हणून समाजशास्त्राचा उदय उशिरा सुरू झाला. समाजशास्त्राच्या उदयाची पार्श्वभूमी. यामध्ये आपल्याला त्याची विभागणी करता येईल 2 भागांमध्ये. एक आहे बौद्धिक श्रेणीतील विकास आणि दुसरा आहे तत्कालीन समाजातील राजकीय, आर्थिक व सामाजिक घडामोडी. आपल्याला माहिती आहे समाजशास्त्राचा जनक ऑगस्ट कॉम्ट फ्रेंच विचारवंत याने समाजाचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन केले. कुशाग्र बुद्धी आणि बुद्धिप्रामाण्यवादावर कमालीची निष्ठा ही ऑगस्ट कॉम्टची जीवन वैशिष्ट्ये मानली जातात. ऑगस्ट कॉम्टने समाजाचे अध्ययन हा अभ्यास विषय असणाऱ्या नवीन सामाजिक शास्त्राला प्रारंभी सामाजिक भौतिकशास्त्र असे नाव दिले. ऑगस्ट कॉम्टने विभिन्न समाजांचे ऐतिहासिक आणि तुलनात्मक पद्धतीने अध्ययन करून समाजाच्या विकासाचे आणि सर्व क्षेत्रांमधील बौद्धिक प्रगतीचे
स्पष्टीकरण करणाऱ्या 3 अवस्थांचा सिद्धांत मांडला. एक धर्मशास्त्रीय अवस्था, आध्यात्मिक अवस्था आणि तिसरी वैज्ञानिक वा प्रत्यक्ष अवस्था. अशा 3 वेगवेगळ्या अवस्था या ठिकाणी त्यांनी मांडल्या आहेत. चला तर मग आपण इथेच थांबूया. पुढच्या तासिकेमध्ये पुढला भाग स्वरूप व्याप्ती आपण त्या ठिकाणी बघणार आहोत.